नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। शिवराज मोटेगावकर लातूरमधील आरसीसी क्लासचे संचालक। कुलकर्णींच्या चौकशीत मोटेगावकरचं कनेक्शन उघड झालं। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आरोपी शुभम खैरनारचं टार्गेट होतं श्रीमंत पण अभ्यासात हुशार विद्यार्थी। पेपर फुटीच्या रॅकेटची जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात अंतर्गत धुसफूस। सुनेत्रा पवार साधणार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद। विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याकरता बैठकीत चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 17 जागांकरता निवडणुकीची घोषणा। 18 जूनला मतदान आणि मतमोजणी। महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीतून धक्कादायक बाबी समोर। उद्धव ठाकरेंची फक्त 31% उपस्थिती, तर भावना गवळी आणि निंबाळकर सलग 3 अधिवेशन गैरहजर। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं विरोधक आक्रमक। समृद्धी मार्गावर टायर पेटवून उबाठाचं आंदोलन। लासलगावमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा। बाईक टॅक्सी ॲप प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशावरून सरकारचं घुमजाव। फेरआढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये असं दिलं पत्र। भोंदू अशोक खराचा आज ईडी घेणार ताबा। बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुरू आहे स्वतंत्र तपास। गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी। नागपुरातील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश। 2 उच्च शिक्षित भावांना अटक। केरळमध्ये व्ही.डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर 20 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। शपथविधी करता राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींची उपस्थिती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। लवकरच पावलं उचला नाहीतर काहीच वाचणार नाही, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेत एअर शो दरम्यान मोठा अपघात। 2 लढाऊ विमानं समोरासमोर येऊन आदळली, झाली दुर्घटनाग्रस्त। सुदैवानं विमानातील पायलट सुखरूप। मी सुवर्णा बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही सविस्तर घडामोडी बघूयात। महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आणि ती धक्कादायक आहे। आकडेवारीतून अनेक गोष्टी समोर येत आहेत। पहिली गोष्ट ती म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात फक्त 31.58% इतकीच उपस्थिती नोंदवलेली आहे। तर काही सदस्यांनी सलग 3 अधिवेशनं एकदाही हजर राहिलेले नाहीत, दांडी मारलेली आहे 3 अधिवेशनांमध्ये। उलट काही सदस्यांनी 90%हून अधिक उपस्थिती राखलेली आहे आणि आदर्श कामगिरी केलेली आहे। आकडेवारी काय सांगते तर विधान परिषदेतील कामकाजामध्ये सदस्यांमध्ये मोठी तफावत आहे। उद्धव ठाकरेंनी 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केला, तेव्हापासून ते विधान परिषदेतून निवृत्त होईपर्यंत 133 बैठकांपैकी फक्त 42 बैठकांना हजर राहिले, म्हणजेच त्यांची एकूण उपस्थिती राहिली 31.58%। दुसरीकडे उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदा सुद्धा उपस्थिती लावलेली नाही। अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे ही। दुसरीकडे अमोल बिटकरी आणि राजेश राठोड यांनी 6 वर्षातील 18 पैकी 13 अधिवेशनांमध्ये 100% उपस्थिती नोंदवलेली आहे, तर शशिकांत शिंदे यांनी 18 पैकी 11 अधिवेशनांमध्ये पूर्ण उपस्थिती राखलेली आहे। नागरिक लोकप्रतिनिधी निवडून देतात, कारण लोकप्रतिनिधी हे अशाच
सभागृहांमध्ये त्यांचे प्रश्न मांडतात, पण जर स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले हे जर सभागृहामध्ये जात नसतील तर बोलायचं काय? नीट पेपर फुटी प्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे। नीट 2026 पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात मोठा मासा लागलाय। नीट पेपर फुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांना सीबीआयने ताब्यात घेतलाय। शिवराज मोटेगावकर लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक आहेत। पुण्यामध्ये पीव्ही कुलकर्णींच्या चौकशीतून मोटेगावकरांचं नाव समोर आलेलं होतं। मोटेगावकरांच्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या मॉक टेस्ट मधील 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेमध्ये जसेच्या तसे आले होते अशी माहिती समोर येते। तर आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी। प्रशांत, या संदर्भामध्ये काय अधिकची माहिती समोर आली आहे? आपल्याला माहिती आहे की नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्राची पाळंमुळं ही अनेक खोलवर रुजली आहे। 28 जणांचं सीबीआयचं पथक पूर्णपणे महाराष्ट्रात ठाण मांडून होतं। लातूरमध्ये परवा शिवराज मोटेगावकर यांची 9 ते 10 तास चौकशी केली, सोडून दिलं होतं। त्यांना नोटीस दिली होती आणि त्यांना काल पुण्याच्या सीबीआयच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याची नोटीस दिली होती। शिवराज मोटेगावकर काल सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले आणि अनेक धक्कादायक माहितींच्या गोष्टीचे पुरावे सुद्धा समोर आले। म्हणजे आरसीसी म्हणजे रेणुका केमिस्ट्री क्लासेस या मुख्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती आणि पेपर लीक प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे आणि आर्थिक व्यवहारांच्या नोंदी सुद्धा, काही संशयास्पद नोंदी सुद्धा सीबीआयच्या हाती लागल्या। आणखी त्याची समाधानकारक उत्तरं कालच्या चौकशीमध्ये शिवराज मोटेगावकर हे देऊ शकले नाही, अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। शिवराज मोटेगावकर यांना याच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यांना दिल्लीत नेऊन सीबीआयच्या कोर्टात हजर करणार ही खात्रीलायक माहिती आपल्याला येते। अद्यापपर्यंत जरी सीबीआयने दुजोरा दिला नसला तरी या सगळ्या विषयातली ही सगळ्यात मोठी कारवाई आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अनेक मोठे धागेदोरे येतील। ज्या प्रकारची मॉक टेस्ट शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या क्लासेस घेतली होती, आणखी त्या क्लासेस मधले सगळेच प्रश्न हे तसेच्या तसे त्या प्रश्नपत्रिकेत होते, हे सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली। एका पालकाने खरं तर हा आरोप केला होता आणि याची खातरजमा करत असताना या सगळ्या गोष्टी, एकही शब्द इकडचा तिकडे न झालेला हा असा पुरावा, धक्कादायक पुरावा हा सीबीआयच्या हाती लागला आणि हाच शिवराज मोटेगावकर यांना अडचणीत ठरणारा नक्कीच आहे। पीव्ही कुलकर्णी यांच्यासोबत असलेले शिवराज मोटेगावकर यांचं कनेक्शन हे पीव्ही कुलकर्णीच्या तपासात उघड झालं आणि त्यातूनच शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत सीबीआय पोहोचलाय। प्रियंका, निश्चितच प्रशांत, अतिशय मोठी ही बातमी समोर येते। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। तर नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। शिवराज मोटेगावकर या आरसीसी क्लासचे संचालक आहेत। लातूरमधील हे क्लासेस आहेत। कुलकर्णींच्या चौकशीमधून मोटेगावकरांचं कनेक्शन आता उघड झालेलं आहे। त्यामुळे आणखी काय तपासात समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोटेगावकरांना सीबीआय टीम दिल्ली कोर्टामध्ये हजर करणार आहे अशी मोठी बातमी समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये प्रसिद्ध क्लास चालक आहेत हे आणि या शिवराज मोटेगावकरांचं नीट कनेक्शन आता जवळपास समोर येत आहे। आधीच अटक केलेले प्राध्यापक कुलकर्णी त्यांनी चौकशीमध्ये मोटेगावकरांचं नाव घेतल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर सीबीआयच्या 28 जणांच्या पथकानं 8 ते 10 तास चौकशी केली। मोटेगावकरांच्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या मॉक टेस्ट मधील 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेमध्ये जसेच्या तसे आलेले होते अशी देखील माहिती समोर येते आणि त्यामुळे हा संशय अधिकच बळावलाय अशी देखील माहिती समोर येते। तर पुण्यामधील पीव्ही कुलकर्णी यांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलं, त्यांची चौकशी करण्यात आली, त्या चौकशीतून आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे। पण या चौकशीतून नाव समोर आलं ते लातूरच्या मोटेगावकरांचा। लातूरमध्ये त्यांचे क्लासेस आहेत आरसीसी कोचिंग क्लासेस। या कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत। शिवराज मोटेगावकर हे मोठं नाव लातूरमध्ये आहे आणि त्यांच्या क्लासेसमधून जी प्रश्नपत्रिका, जी मॉक टेस्ट झालेली होती, त्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न हे नीटच्या मुख्य परीक्षेशी मॅच करत होते आणि त्यामुळेच आता मोठा संशय निर्माण झालेला आहे। या संदर्भात आता काय अधिकची माहिती समोर येते हेही पाहावं लागणार आहे। मोटेगावकरांना सीबीआयची टीम आता दिल्लीमध्ये चौकशीसाठी नेणार असल्याची माहिती समोर येते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याकडे। शशिकांत, ही मोठी बातमी समोर येते, लातूरमधील मोठं नाव आहे, नीट कनेक्शन समोर येते।
निश्चितच लातूरमधलं अत्यंत मोठं नाव आहे, महाराष्ट्रातलं हे मोठं नाव आहे. आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना काल पुणे इथे सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि शुक्रवारी लातूरमध्ये सुद्धा त्यांची 8 ते 9 तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली होती. आणि या चौकशीनंतर आता शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे. पुणे इथं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि तिथून त्यांना दिल्ली येथे घेऊन जाणार असल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिलेली आहे. न्यूज 18 मराठी हे पहिलं असं चॅनल आहे ज्यानं पी.व्ही. कुलकर्णी यालाही लातूरमधून सीबीआयला ज्यावेळेस ताब्यात घेतलं होतं त्याची बातमी ब्रेक केली होती. आणि आज सुद्धा ही महाराष्ट्रामधली मोठी बातमी, देशातली मोठी बातमी, नीटच्या पेपर फुटी प्रकरणामधलं महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आरसीसी मोटेगावकर क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी जी मॉक टेस्ट घेतली होती त्या मॉक टेस्टमध्ये जे 42 प्रश्न 38 ते 42 प्रश्न जे सेम टू सेम आले होते, ऑप्शन सहित सेम आले होते, त्याच्या आधारे सीबीआयनं शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतला असल्याचं खात्रीलायक वृत्त न्यूज 18 मराठीला आहे. यानंतर सीबीआयनं त्यांना दिल्ली येथे घेऊन गेल्याचंही वृत्त आहे. याच्यानंतर जसं पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर पुणे येथे त्यांना अटक केली होती आणि नंतर दिल्ली येथे सीबीआय कोठडी त्यांना मागितली होती, तशाच पद्धतीची प्रोसेस होण्याची शक्यताही न्यूज 18 मराठीच्या सूत्रांनी दिलेली आहे. ही अत्यंत मोठी बातमी आहे आणि लातूरसाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल ही खूप मोठी बातमी आहे. लातूरचं लीड पेपर फुटी प्रकरणातलं एक मोठं करेक्शन यामुळे आता पुढे आलेलं आहे. सुरुवातीला पी.व्ही. कुलकर्णी हा या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड ठरला होता आणि त्याच्यानंतर आता शिवराज मोटेगावकर जे आरसीसी क्लासचे संचालक आहेत त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे. सीबीआयनं काल लातूरमध्ये काही डॉक्टरांची सुद्धा चौकशी केली होती. एकूणच हे प्रकरण अत्यंत लातूर हा राज्यभरात आणि देशभरात शिक्षणाचा आदर्श असा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो आणि अशा ठिकाणी नीटला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, हजारो विद्यार्थी हे लातूरमध्ये येतात आणि अशा वेळेस शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेणं ही अत्यंत मोठी बातमी लातूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी आहे. अगदी बरोबर आहे शशिकांत. महाराष्ट्रातलं ही मोठं नाव आहे आरसीसी क्लासेस आणि त्यामधून आता ही मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याचे सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद.